भाऊ कसा पाहिजे तर भाऊ असा पाहिजे। तर मित्र सन 3 भाऊसनी करी शेतीनी आदर्श वाटणी। आणि या ज्या 3 भाऊ आहेत त्या 3 भाऊसमध्ये 2 भाऊ जे आहेत त्या प्राध्यापक आहेत आणि एक भाऊ शेतकरी आहेत। आणि त्यासना वडीलनी संपत्ती आहे, त्यासना वडीलनी शेती आहे ती म्हणजे 16.5 एकरनी शेती। आणि ते नामाई त्या 2 प्राध्यापक भाऊसनी शेतकरी भाऊले 9.5 एकर शेती 9.5 एकर शेती दिली आणि तेच ती मात्र 3-3 एकरच शेती ठिदी। आजकाल आपण देखतस की काही भाऊ असा राहतस की ते बापजादांनी जे ती वडीलनी प्रॉपर्टी राहस त्यासाठी खूप झगडा करतस आणि तेचले समान तेचले सारखं सारखं हिस्सा पाहिजे रास म्हणीसनी। काही लोक काही भाऊ असा सुद्धा राहतस की ज्या मारामारीवर सुद्धा उतरी जातस, त्यातले काहीच पडेल नाही राहत किंवा म्हणा भाऊशे किंवा काय शे फक्त त्यातले प्रॉपर्टी पाहिजे। काही असा भाऊ राहतस की तेच फक्त एकच हट्ट राहस की आमले सारखाच हिस्सा पाहिजे, आमले सारखाच हिस्सा पाहिजे। तर असा भाऊसले या प्राध्यापक भाऊसपाई काहीतरी शिकाले पाहिजे आणि आदर्श लेवाले पाहिजे। त्याचबरोबर या प्राध्यापक भाऊसनी तेसना ज्या शेतकरी भाऊ आहेत शेतकरी भाऊना पुरेसनी शिक्षणनी आणि लग्नानी सुद्धा जबाबदारी लिहिली म्हणजे खरखर या भाऊसपाई काहीतरी शिकाले पाहिजे आणि भाऊ जरी पाहिजे तर असाच भाऊ पाहिजे। धन्यवाद।